नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील पॉडकास्टमध्ये आपण दिवाळीविषयी माहिती ऐकली. आजच्या पॉडकास्टचा विषय लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही तितकाच आवडीचा आहे. लेखक ह.अ. भावे लिखित सिंहासन बत्तीशी ही कथा आज आपण श्रोत्यांच्या भेटीस घेऊन आलो आहोत. चला तर मग त्यातील पहिला एपिसोड आपण आज पाहू. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण विक्रमादित्य राजाचा उदारपणा आणि विक्रमादित्य राजाचे साहस ऐकणार आहोत. पण त्याआधी आपण एक प्रस्तावना ऐकूया. कैलास पर्वतावर शंकर पार्वती बोलत बसली होती. जगतपित्याला नमस्कार करून पार्वती म्हणाली, शहाणा मनुष्यांचा वेळ काव्यशास्त्र विनोदात जातो. इतरांचा आणि मूर्खांचा काळ भांडणात आणि झोपेत वाया जातो. म्हणून विनंती अशी आहे की ज्यामुळे मन आणि अंतःकरण प्रसन्न होईल अशा शुभ व सुरस कथा मला सांगा. जटांमधून स्त्रवणाऱ्या चंद्रकिरणांच्या सान्निध्यामुळे श्री शंकराचा आवाज गंभीर आणि अमृतासारखा मधुर वाटत होता. श्री शंकर पार्वतीला म्हणाले, प्राणेश्वरी ऐक, लोकांच्या मनाला चटका लावतील अशा कथा मी तुला सांगतो, त्या लक्ष देऊन ऐक. एक दिव्य सिंहासन होते. त्या सिंहासनावर सुंदर आणि रत्नांनी जडवलेल्या 32 पुतळ्या होत्या. हे कमलाक्षी, त्या पुतळ्यांनी भोजराजाला ज्या 32 कथा सांगितल्या त्याच मी आता तुला सांगेन. पार्वतीने विचारले, हे सिंहासन स्वर्गीय होते असे तुम्ही म्हणता, ते कोणाचे होते? ते भोजराजाला कसे मिळाले? त्याला जडवलेल्या 32 पुतळ्यांनी राजाला या कथा का सांगितल्या? हा सर्व वृत्तांत मला आधी सांगा. श्री शंकर म्हणाले, हे चंद्रमुखी, तू योग्य विचारलेस. या सिंहासनाची कथा मी प्रथम सांगेन. राजसभेत जया विक्रमादित्याच्या उदारपणाची कथा सांगू लागली. सर्व राजसभा एकाग्रचित्ताने ऐकू लागली. प्राचीन काळी उज्जैनी नगरीत विक्रमादित्य राजा राज्य करीत असताना त्याच्या राजसभेत एक दीन ब्राह्मण येऊन उभा राहिला. त्याच्याकडे पाहून राजाच्या मनात आले, मरणकाळी जी चिन्हे दिसतात तीच याचकाच्या ठिकाणी दिसून येतात. दोघांची गती अडखळते, स्वर दीन होतो, गात्रे कापतात आणि त्याला फार भीती वाटते. असा विचार करून आणि त्याच्या दारिद्र्याची दया असल्यामुळे राजाने त्याला 1000 सुवर्णमुद्रा देण्याची आज्ञा केली. दान मिळाले तरी तो न जाता तेथेच थांबलेला पाहून राजाने विचारले, तू बोलत का नाहीस? तुला काय हवे आहे? याचक म्हणाला, महाराज, माझ्या परिस्थितीमुळे लाज वाटून माझी वाचा मुकी झाली आहे. माझे दुर्दैव मला सांगते की हे दुर्दैवी मनुष्या, आणखी माग. पण अभिमानामुळे माझी वाचा जड झाली आहे, म्हणून मुखातून शब्द फुटत नाहीत. तो असे बोलल्यावर राजाने त्याला आणखी 10,000 सुवर्णमुद्रा देण्याची आज्ञा केली आणि म्हटले की आणखी काही चमत्कारिक कथा किंवा बोधवचन सांगा. तेव्हा याचक म्हणाला, जे राजे कुलीन मनुष्याचा संग्रह करतात ते सुरुवातीला, मध्यंतरी आणि शेवटी संकटात सापडत नाहीत. त्याचे हे बोलणे ऐकून विक्रमादित्याने त्याला 1 कोटी सुवर्णमुद्रा देण्याची आज्ञा दिली. लगेच विक्रमादित्याने कोषाध्यक्षाला कायमची आज्ञा दिली की मी एखाद्या याचकावर नजर टाकली की त्याला लागलीच 1000 सुवर्णमुद्रा द्याव्यात. मी एखाद्याबरोबर बोललो की त्याला 10,000 सुवर्णमुद्रा द्याव्यात. मी बोलताना स्मित केले तर 1,00,000 सुवर्णमुद्रा द्याव्यात आणि मी प्रसन्न झाल्यास 1 कोटी सुवर्णमुद्रा द्याव्यात. हे भोजराजा, विक्रमादित्याचा उदारपणा हा असा होता. तुझ्याजवळ असा उदारपणा असेल तर तुला या सिंहासनावर बसता येईल. जयाचे हे बोलणे ऐकून भोजराजा खिन्न झाला. स्वतःच्या उदारपणाबद्दल त्याचा अभिमान नाहीसा झाला. तोपर्यंत मुहूर्तही टळून गेला होता. म्हणून राजाने राजसभा संपवली आणि तो आपल्या प्रासादाकडे निघून गेला. विक्रमादित्याच्या सिंहासनावर आरोहण करण्यासाठी भोजराजाने पुन्हा मुहूर्त पाहिला आणि राजसभा भरवली. सिंहासनाच्या पहिल्या पायरीवर राजाचे पाऊल पडताच दुसरी पुतळी विजया पुढे येऊन मनुष्यवाणीने बोलू लागली, राजा, तुझ्या अंगी विक्रमादित्यासारखा उदारपणा
आणि साहस असेल तरच तुला या सिंहासनावर बसता येईल. राजाने विचारले, विक्रमादित्याचे औदार्य व साहस कसे होते ते विस्तारपणे सांग. तेव्हा विजया कथा सांगू लागली. प्राचीन काळी सम्राट विक्रमादित्य समुद्र वलयांकित पृथ्वीचे राज्य करून प्रजेचे पालन करीत असे. त्याचे दूत सर्वत्र फिरत असत. ते प्रजेचे सुखदुःख सांगत आणि कोठे विशेष किंवा कौतुकास्पद आढळले तर ते राजाला निवेदन करीत. एके दिवशी खूप लांब प्रवास करून परत आलेला एक दूत दरबारात सांगू लागला, महाराज, चित्रकूट पर्वताजवळ असलेल्या एका तपोवनात एक प्रचंड व उत्तुंग असे भवानीचे मंदिर आहे. मेरू पर्वतावर मिळणाऱ्या दुर्मिळ आणि सुरेख दगडात त्याची बांधणी केली आहे. पर्वतात उगम पावणारा स्वर्गातील गंगेसारखा पवित्र प्रवाह या मंदिराजवळून वाहत आहे. त्याचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. या प्रवाहात स्नान केले तर मनुष्याची सर्व पापे धुवून जातात. याची प्रचिती सहज पाहता येते. या प्रवाहात सज्जनाने स्नान केले तर त्याच्या अंगावरून ओघळणारे पाणी दुधासारखे पांढरे स्वच्छ असते आणि दुर्जनाच्या अंगावरून ओघळणारे पाणी काळेकुट्ट होते. असा या प्रवाहाचा गुणधर्म आहे. या प्रवाहा शेजारीच एक म्हातारा ब्राह्मण होमकुंड पेटवून बसला आहे. हा होम केव्हा सुरू झाला हे कोणालाही आठवत नाही. आसपास भस्माचे डोंगरा एवढे ढीग लागले आहेत. तो ब्राह्मण कोणाशीही बोलत नाही. या ठिकाणची ही वैशिष्ट्ये अपूर्व आणि विचित्र वाटल्यामुळे मी ती महाराजांना निवेदन करीत आहे. ही हकीकत ऐकून विक्रमादित्याने तेथे जायचे ठरवले. एरवी राजा प्रवासाला निघायचा तेव्हा त्याच्याबरोबर मोठाच लवाजमा व गोतावळा असायचा. परंतु यावेळी राजाने त्या भागातून आलेल्या दूतालाच बरोबर घेतले होते. मुक्काम करीत करीत विक्रमादित्य चित्रकूट पर्वतावर येऊन पोहोचला. तेथील रम्य निसर्ग पाहून त्याचे मन प्रसन्न झाले. देवी भवानीचे रम्य मंदिर पाहून त्याला आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. त्यांनी मंदिराजवळच्या प्रवाहात स्नान केले आणि त्याला त्या प्रवाहाच्या विशेष गुणधर्माची प्रचिती आली. त्याने देवदर्शन केले आणि होमकुंडाजवळ हवन करणाऱ्या ब्राह्मणाला नमस्कार करून विचारले, हे ब्राह्मणा, तू हे हवन किती वर्षापासून आणि कशासाठी करीत आहेस? राजाच्या दर्शनाने संतुष्ट झालेला ब्राह्मण म्हणाला, देवी प्रसन्न व्हावी म्हणून हे हवन करीत आहे. सप्तर्षी मंडल रेवती नक्षत्राच्या प्रथम चरणात होते तेव्हा मी हे होमकुंड पेटवले. ते आता अश्विनी नक्षत्रात आहे. 100 वर्षे झाली होम चालू आहे, पण देवी प्रसन्न होत नाही. हे ऐकल्यावर विक्रमादित्य स्वतःच होमकुंडाजवळ बसला. त्याने देवीची पूजा केली आणि कुंडात आहुती टाकली. तरीही देवी प्रसन्न झाली नाही. स्वतःबद्दल विक्रमादित्याला इतका भरवसा होता की एकाच आहुतीत देवी प्रसन्न होईल असे त्याला वाटत होते. त्यामुळे विक्रमाने निश्चय केला की देवीला प्रसन्न करण्याकरता या कुंडात स्वतःच्या शिरकमलाची आहुती द्यावी. म्हणून त्याने तलवार हातात घेतली आणि त्या तलवारीचा वार तो आपल्या मानेवर करणार इतक्यात देवी तिथे प्रकट झाली आणि तिने तो वार वरच्यावर पकडला आणि ती म्हणाली, विक्रमा, अशी आत्महत्या करू नकोस. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. हवा तो वर माग. विक्रमाने देवीला विचारले, हे देवी, हा ब्राह्मण कित्येक वर्ष हवन करीत आहे. त्याच्यावर तू प्रसन्न झाली नाहीस आणि मी एकच आहुती दिली असता तू प्रकट झालीस. या भेदभावाचे प्रथम कारण सांग. देवी म्हणाली, राजा, हा ब्राह्मण 100 वर्षे हवन करीत आहे हे खरे, पण त्याचे मन माझ्या ठाई स्थिर नाही, म्हणून मी त्याला प्रसन्न झाले नाही. केवळ पुटपुटत आणि बोटे मोजून केलेला जप देवापर्यंत पोहोचत नाही. देव काष्ठात किंवा पाषाणात नाही, ज्याचे अधिष्ठान लोकांच्या मनात असते. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, ज्योतिषी, औषध आणि गुरु यांच्याकडून फलप्राप्ती होणे अंतर्यामीच्या भावनेवर अवलंबून असते. तू पुण्यवान मनुष्य आहेस. तुझ्या मनात निष्ठा आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. देवीचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, हे देवी, तू माझ्यावर प्रसन्न झाली असलीस तर या ब्राह्मणाचे मनोरथ पूर्ण कर. तुझ्या कृपेचा लाभ त्याला मिळू दे.
देवी म्हणाली, राजा, तू खरा परोपकारी आहेस. महावृक्ष उन्हाचा ताप स्वतः सहन करतात आणि दुसऱ्यांना सावली देतात. त्यांच्यासाठी फळे तयार करतात. ते स्वतःचा विचारही मनात आणत नाहीत. गायी दूध देतात आणि नद्या वाहतात त्या परोपकारासाठीच. ज्या श्रेष्ठ विभूती असतात त्या आपले सामर्थ्य परोपकारांसाठीच वापरतात. याप्रमाणे विक्रमाचा सन्मान करून देवीने तथास्तु म्हटले आणि ब्राह्मणाचे मनोरथ पूर्ण केले. त्यानंतर विक्रमादित्य राजधानीला परत आला. ही कथा सांगून विजया म्हणाली, राजा विक्रमासारखे साहस व उदारपणा तुझ्या अंगी असेल तरच तुला सिंहासनावर बसता येईल, नाही तर नाही. विजयाचे हे बोलणे ऐकून भोजराजा खिन्न झाला. तोपर्यंत मुहूर्तही टळून गेला होता. म्हणून राजाने राजसभा समाप्त केली आणि तो आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन एपिसोड बरोबर. तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.